वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबतचे समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असावी। हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे। जो हगवणेंच्या वकिलाच्या कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करेन। रोहिणी खडसे यांचं ट्विट। हगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्याविषयी युक्तिवाद केल्यानं सर्वच स्तरातनं संताप व्यक्त। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? प्लास्टिकची छडी हत्यार आहे का? हगवणेच्या वकिलाचा अजब युक्तिवाद। वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी तर वैष्णवीची सासू, पती आणि नणंदेला 1 दिवसाची पोलीस कोठडी। मयुरी हगवणे कौटुंबिक छळ प्रकरणात महिला आयोगाचा पुणे ग्रामीण पोलिसांवर ठपका। मयुरी हगवणे प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी करा। रुपाली चाकणकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। रुपाली चाकणकरांनी शासकीय सुरक्षेचा वापर रीलसाठी केला। रुपाली चाकणकरांची सुरक्षा काढण्याची स्वराज्य पक्षाची मागणी। स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते धनंजय जाधव यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। खोटं बोलून माझं लग्न संकेत फुकेंशी लावलं, नंतर सासरच्यांकडून मला मारून टाकण्याच्या धमक्या। परिणय फुकेंची भाऊजाई प्रिया फुकेंचा आरोप तर परिणय फुकेंच्या आई रमा फुके यांनी सर्व आरोप फेटाळले। मुसळधार पावसामुळे इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। तसंच सततच्या पावसामुळे कृष्णा नदीवरील 12 ते 15 बंधारे पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। राज्यात 6 ते 7 दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गोव्यात रेड अलर्ट तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। केंद्र सरकारकडून खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ। तुरीसाठी 8,000 रुपये किमान हमीभाव जाहीर तर मका पिकासाठी 2,400 रुपये हमीभावाची घोषणा। काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना 1 तासात भेटून दाखवावं। आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून आव्हान तर सत्यजित तांबे किंवा इतर कोणत्याही नेत्यानं 1 तासात मोदींना भेटून दाखवावं। यशोमती ठाकूर यांचंही चॅलेंज।